तर जसं की आता आषाढी वारी आले 2-3 दिवसावर, त्यामुळे आमची दिंडी आजच हल्ली होती. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मी विकास आणि सोन्या डायरेक्ट येऊन पोचलो मठावर. पोचले आम्हाला सुरुवातीला ही दिसली सुंदर अशी पालखीचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मंदिरात पाया पडून झाल्यानंतर मस्तपैकी रथाची सजावट केली आणि सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आरती केली एकदा मठावर. आणि जशी आरती झाली तशी पालखी उचलली आणि रथात नेऊन ठेवली. सगळं झाल्यानंतर रथाला बैल झोपली आणि मस्तपैकी पुष्पवृष्टी केली आणि तिथनं दिंडी आमची हल्ली आणि डायरेक्ट येऊन बिचुकली वस्ती. तिथं संत आले घरात तोची दिवाळी दसरा. मग तिथं केली होती नाश्त्याची सोय. तिथं सगळ्यांनी नाश्ता केला आणि दिंडी निघाली पुढच्या मार्गाला. पाऊले चालती पंढरीची वाट चालत असताना थकवा आणि कसला आजार पण आला. 60-70 वयाचे आजोबा सुद्धा आमच्यापेक्षा पुढे पळत होते. ज्यांना दोन्ही हातपाय नाहीत ते सुद्धा ह्या दिंडीचा भाग बनले होते. असं प्रत्येकाच्या घरी चहा नाश्ता करत डायरेक्ट आम्ही येऊन पोचलो गिरडीमध्ये आल्यानंतर एकदा रिंगण मांडलं आणि रिंगण मांडल्यानंतर तिथे एकदा घोडा नाचवला. त्याच रिंगणामध्ये अनेक जण फुगडी पण खेळलं आणि तसंच पुढे येऊन मारुती मंदिर मध्ये एकदा आरती केली. पुन्हा एकदा आईल्या चौकामध्ये रिंगण मांडलं. हे रिंगण जरा पंढरपूरच्या रिंगणासारखंच होतं. तिथनं थोड्याच अंतरावर पुढे एकदा नाश्त्याची सोय केली होती. पहिलं वारीला जाताना गात जागा आता नुसतं खात जागा. मग खाल्ला आणि सर्व वारकरी निघाले मुक्कामाच्या दिशेने. वारकरी चालत असताना हळूहळू दिवस पण मावळला आणि दिवस मावळून रात्र पण झाली आणि रात्र झाल्यानंतर झाला आपल्या मेघराजाचं आगमन. खरं तर आता शेतकऱ्यांना पावसाची लय गरज आहे, कारण पेरून किती दिवस झाले अजून पावसाचा थेंब नाही. त्या पावसामध्ये चहाची चुस्की मारत मस्तपैकी बिस्किट बुडवून खाल्लं. खाना खाऊ भर पेट बिल देगा शंकरशे. पुन्हा थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही परत निघालो मुक्कामाच्या दिशेने. मग आम्ही मुक्काम स्थानी म्हणजेच दिवाणवस्ती इथं आलो. साईबाबांच्या मंदिरामध्ये सगळ्या देवांच्या आरत्या केल्या आणि सगळं झाल्यानंतर लगेच घेतलं सगळ्यांना जेवायला वाढायला. सगळ्यांना जेवण वाढून झाल्यानंतर थोड्या वेळानं आम्ही पण बसलो जेवायला. आता तर जाऊन आम्ही झोपणार आहे, पण सकाळ आमची परत दिंडी 8 ला सुरू होणार आहे. फॉलो केलं नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. भेटू आता उद्या या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जन्म झाला वार